पुण्यामध्ये जगभरातल्या गणेश भक्तांचं आकर्षण असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आगमन मिरवणूक आता थोड्याच वेळात सुरू होणार आहे। 8:30 वाजता गणरायाची मिरवणूक मूळ मंदिरापासून सुरू होईल आणि कोतवाल चावडी इथल्या उत्सव मंडपात विराजमान होणार आहे। 11 वाजून 11 मिनिटांनी मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे। दुपारी 12 वाजल्यानंतर भक्तांना दगडूशेठ बाप्पाच्या दर्शनाचा लाभ घेता येणार आहे। यावर्षी मंडळानं जटोरी इथल्या श्री शिवमंदिराची भव्य प्रतिकृती साकारली। त्यावरच्या रोषणाईचं संध्याकाळी 7 वाजता केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांच्या हस्ते उद्घाटन केले जाईल। तर पुण्यामध्ये कशा पद्धतीने तयारी करण्यात आली याचा आढावा घेऊयात आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडून। अरुण, खरं तर दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक थोड्याच वेळात निघणार आहे। खरं तर सगळ्यांचंच एक आकर्षण असतं दगडूशेठ हलवाई गणपती म्हटल्यावर। सध्या तयारी कशा पद्धतीने करण्यात आली आणि सजावट कशी करण्यात आली? अरुण, खरं तर या सगळ्या ढोल ताशांच्या गजरानं परिसर दुमदुमून गेल्याचं पाहायला मिळतं। तुम्ही आमच्यासोबत अशाच पद्धतीने राहा।